निंबाळकर आणि नगरकर अशी दोन प्रतिष्ठित कुटुंब एकत्र येत आहेत. म्हणजे सारंग आणि आर्या हे लग्नाच्या बंधनामध्ये अडकणारच आहेत. पण त्याबरोबरीने त्यांना आम्ही एका उद्योगाच्या बंधनामध्ये अडकवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता लग्नापेक्षा आणखीन मोठा उद्योग कोणता असू शकतो? गुड जोक गुड जोक. पण सध्या आम्ही वेगळ्या उद्योगधंद्याबद्दल बोलतोय. तर प्रतापराव आणि आम्ही दोघे मिळून फ्रूट्स, ज्यूस आणि जाम यांची फॅक्टरी सुरू करीत आहोत. त्यामुळं सारंगचं व्यावसायिक करिअर, त्याची व्यावसायिक कारकीर्द सुरू होईल आणि दोन्ही कुटुंब आणखीन एकत्र येतील. राव दादा, फारच चांगला विचार आहे हो तुमचा. त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या इतर मुलांसाठी सुद्धा तुम्ही असंच काहीतरी ठरवलं असणार नाही का? बाकीची मुलं म्हणजे सारंग सोडला तर युवराजच आहे. हो ना, हो दोनच मुलं नाही का? आणि त्याची काळजी करू नका तुम्ही. तो फक्त माझा पुतण्या नाहीये, माझा उजवा हात आहे, माझी ताकद आहे. त्यामुळे त्याच्यासाठी खूप मोठा विचार करून ठेवलेला आहे मी. त्याची काळजी करू नका. आणि त्यासाठी तो मुख्य म्हणजे पात्र आहे. अरे वा, हा छानच की. पण म्हणजे घरातल्या मुलींसाठी सुद्धा निंबाळकर भाऊंसारखं स्थळ बघितलं तर मुलींसाठी सुद्धा नवीन उद्योगधंदा सुरू करता येईल नाही का? तो विचार करण्यासाठी आम्ही आहोत. आम्ही सक्षम आहोत. तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. तुम्ही कदाचित विसरला असाल, आमची बहीण अंबिका हिला आम्ही एका फार मोठ्या जमीनदाराच्या घरी दिलेली आहे. त्यांच्या घरातला प्रत्येक श्वास हा सुखाचा असतो. आहे ना लक्षात? हो हो. काय आर्या, खुश? लग्नाचं अजून पचत नाही तोवर तुझ्या वडिलांनी सगळा बिझनेस प्लॅन जाहीर करून टाकला. समद्या गोष्टी लई भसाभस पुढं चालल्यात भावा. आर्याला प्रपोज कर. इथं आधीच आर्याला प्रपोज करणं अवघड झालंय आणि तू पायाला भिंगरी लागल्या का फिरतोय. बस जरा इकडं. अरे तुला समजतंय का? हा, माझं लग्न, हा बिझनेस हे काहीच माझ्या प्लॅन मधलं नाहीये. पण रावसाहेबांसाठी तर ओके मे थँक्यू आहे सगळं. अरे पण माझ्या प्लॅन मधलं नाहीये ना. तुला समजत नाहीये? यू आर अनबिलिव्हेबल. आणि आता या लग्नातून ना मला तूच वाचव. माझ्या डोक्यात एक ओके मे थँक्यू विचार आलाय. हा, तर बोल, लवकर बोल. तू मला का पुढं करतोय, स्वतः का बोलत नाही? म्हणजे म्हणजे असं का तुला ती अशी लग्न करायचंय पण मला नकार देता येईना
म्हणून तू मला तिला प्रपोज करायला सांगत नाही ना? म्हणजे उद्या एकदा का तिने नकार दिला का आता तीच नाही म्हणतीये तेव्हा मला करावंच लागल लग्न, असं नाही ना म्हणणार तू मला? माझं तिच्यावर प्रेमच नाहीये, मी तिच्याशी लग्न कसं करू? तुला माझ्यावर विश्वास बसत नाही. खरं सांगायचं म्हणजे तुझ्यावर घेतलेला संशय हे नाटक आहे भावा. माझीच हिंमत होत नाहीये. पप्या, ए किशोर खरवंडे, लक्षात ठेव, तूच आहेस आपल्या दोघांच्या आयुष्याचा शिल्पकार. काय हे पप्या, हा कोणीच नाही हा, असा चान्स परत मिळणार नाही. जा पटकन प्रपोज कर. ओके? हे नाही राव. काय काय जा जा, आज जा आणि पटकन प्रपोज झालं. ए चल जा. आय लव्ह यू. ए सारंग, ए सारंग, हा इकडे. असं ह्याला म्हणायचं होतं. वाटलंच मला. इथे तर गेले कुठे? आईला मी एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला आय लव्ह यू म्हणलो. पप्या, ते किचन मध्ये असला. ये फॉलो मी. मी एका म्हाताऱ्याला प्रपोज केलं. अरे देवा. अरे ये ना. काय हे बाई, आधी पीठ मळायला घे. 100 लोकांच्या 200 चपात्या या हिशेबाने मळायचं. आणि पीठ एकदा मऊ मळायचा. चपात्या कडक झाल्या ना तर रोजंदारी अर्धी कापून टाके ना. काय काय चाललंय? पुढं काय? अच्छा, मग असे आतमध्ये डोकावून काय बघत होता? अगं आम्ही तुलाच बघत होतो रेणुका. मला? ओ आणि किचन मध्ये? बरं, कशासाठी? 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 आठवलं. अगं रेणुका, तू ते आर्याचं सरप्राईज मला सांगितलं होतंस ना, म्हणून त्यासाठी तुला थँक्स म्हणायचं होतं. अरे त्यात काय थँक्स, ओके. काय रे, तुझा चेहराचा झापडी मारल्यासारखा का झालाय? कुठं काय, मी ओके में थँक्यू, एकदम फ्रेश आहे मी. अच्छा, पप्प्या फ्रेश आहे, पण तू फ्रेश व्हायला आला होतास. फ्रेश व्हायला? म्हणजे तू आर्याला भेटायला आला होतास. आर्याला बघायला आलो होतो. मला ना असलं भारी फिलिंग येत आहे ना, असा लग्नाचा मस्त माहोल आणि लपाछुपीच्या गमती जमती मस्त ना. ऐ हाय, तू लाजलास? लाज वाटती मला माझी. ए तू गपरे. बर, तुला कशासाठी हवी आहे आर्या? ते ह्याला बोलायचंय. हा?